नमस्कार मित्रांनो. मी प्रकाश गलांडे बी एड्युकेशनच्या वतीने या व्हिडिओमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतोय. साप्ताहिक चालू घडामोडी 22 सप्टेंबर 2024 ते 28 सप्टेंबर 2024 दरम्यान घडलेल्या आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा खालीलप्रमाणे. भविष्यातील शिखर संमेलन UN समिट ऑफ द फ्युचर. न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्र महासभेच्या दरम्यान 22-23 सप्टेंबरला हे महत्वपूर्ण शिखर संमेलन आयोजित करण्यात आले. या संमेलनात जागतिक नेत्यांनी बहुपक्षीय बहुपक्षीयतेसाठी उपाय, हवामान बदल, संघर्ष आणि जागतिक असमानतेवर चर्चा केली. यामध्ये पॅक्ट फॉर द फ्युचर या नव्या करारावर भर देण्यात आला, ज्यामुळे जागतिक सहकार्य आणखी दृढ होईल. ऑस्ट्रेलियाचा नौदल सराव एक्सरसाइज काकाडू. ऑस्ट्रेलियाने 28 सप्टेंबरला काकाडू हा प्रमुख नौदल सराव संपवला. या सरावात जपान आणि अमेरिकेसह इतर भागीदार देशांचा सहभाग होता. यानंतर ऑस्ट्रेलियाचे HMAS स्टुअर्ट भारत, सिंगापूर सारख्या देशांसोबत पुढील सरावासाठी रवाना झाले. भारताची चांद्रयान-3 मोहीम यशस्वी. इस्रोने चांद्रयान-3 ची यशस्वी लँडिंग केली असून चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पहिल्यांदा यान उतरवण्यात आले आहे. यामुळे भारत अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रात अधिक मजबूत झाला आहे. आर्थिक क्षेत्रात महत्वाचे निर्णय. भारत सरकारने आर्थिक धोरणांमध्ये सुधारणा करत 100% विदेशी गुंतवणुकीसाठी अंतराळ क्षेत्र खुले केले आहे. हे पाऊल अंतराळ संशोधन आणि विकासासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी महत्वाचे असू शकते. संरक्षण क्षेत्रातील सुधारणा. हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड HAL आणि DRDO यांनी 60,000 कोटी रुपयांच्या सुखोई फायटर जेट फ्लीटच्या अपग्रेडसाठी मोठा करार केला आहे. राष्ट्रीय महत्वाच्या नेत्यांचे निधन. या आठवड्यात ज्येष्ठ वकील आणि सर्वोच्च न्यायालयाचे प्रसिद्ध वकील फली S नरीमन यांचे निधन झाले. ते 95 वर्षांचे होते आणि त्यांनी भारताच्या न्याय व्यवस्थेत महत्वपूर्ण योगदान दिले होते. आंतरराष्ट्रीय संबंध. भारत ग्रीस द्विपक्षीय सहकार्याच्या आधारे भारताने ग्रीस सोबत विविध क्षेत्रात संबंध अधिक दृढ केले आहेत, ज्यामध्ये संरक्षण, व्यापार आणि सांस्कृतिक संबंध यांचा समावेश आहे. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यामध्ये पुढील काही घडामोडींसह. तोपर्यंत पाहत रहा बी एड्युकेअरचा YouTube चॅनल. धन्यवाद.